नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. उद्या 5 एप्रिल रविवार आहे आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी आली आहे, जी हिंदू नववर्षातील पहिलीच चतुर्थी मानली जाते आणि सध्या सुरू असलेला चैत्र महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि हिला विकट संकष्टी चतुर्थी असंही म्हटलं जातं. कारण असं सांगितलं जातं की गणपती बाप्पांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी विकट रूप धारण केलं होतं आणि म्हणून या चतुर्थीला हे नाव दिलं गेलं आहे. प्रत्येक महिन्यात चतुर्थी येते, पण प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व वेगळं असतं आणि विकट संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाच्या उपासनेचं अत्यंत महत्त्वाचं व्रत मानलं जातं. कारण संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी, त्यामुळे या दिवशी आपण श्रद्धेने व्रत आणि पूजा केल्यास आपल्या जीवनातील अनेक अडचणी कमी होण्यास मदत होते. आणि या व्रतामध्ये रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडला जातो. त्यामुळे तुमच्या मनातील भीती, तणाव आणि नकारात्मक विचार कमी होतात. या पवित्र दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं पठण, संकष्टीची कथा ऐकणे आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं यालाही विशेष महत्त्व आहे. आणि अनेक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत श्रद्धेने करतात. कारण असा विश्वास आहे की या दिवशी श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यामुळे गणेश तत्व इतर दिवसांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये सक्रिय असतं. म्हणूनच या दिवशी व्रत आणि पूजेसोबतच काही सोपे आणि प्रभावी उपाय केले जातात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर या दिवशी तुम्हाला 11 तांदळांचा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही उद्या रविवारी करायचा आहे आणि तुम्ही उपवास केला नाही तरीही सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आणि तो फक्त तुम्हाला मनापासून आणि विश्वासाने करणं हे महत्त्वाचं आहे. आता असं मानलं जातं की हा उपाय केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सकारात्मक मार्ग तयार होतो, घरातील अडथळे कमी होतात आणि वातावरणात चांगला बदल जाणवू लागतो. तसेच घरातील प्रगती, समाधान आणि आनंद वाढण्यास मदत होते. त्यामुळे हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि त्यामागची संपूर्ण माहिती काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही उद्या रविवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. म्हणजे अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय श्रद्धेने करायचा आहे. कारण या दिवशी केलेले छोटेसे उपाय सुद्धा खूप परिणामकारक मानले जातात. हा उपाय तुम्ही कुठे करायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. तर जर तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर तिथे तुम्ही बसून हा उपाय करू शकता. आणि जर शक्य असेल तर मंदिरात जाऊनही हा उपाय केला तरी अधिक चांगली भावना आणि समाधान मिळते. आपल्या हिंदू परंपरेमध्ये तांदूळ हे फक्त अन्न म्हणून पाहिले जात नाही, तर ते पवित्रता, समृद्धी आणि पूर्णतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच पूजा किंवा शुभ कार्यामध्ये तांदळाचा म्हणजेच अक्षतांचा वापर केला जातो, जे देवी देवतांना अर्पण करताना अत्यंत शुभ मानलं जातं. असंही मानलं जातं की तांदळामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता कमी होते. त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तांदळाचं विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या मनात खूप दिवसांपासून एखादी इच्छा अडकून बसली असेल, मग ती नोकरीबद्दल असो, पैशांबद्दल असो, मुलांच्या प्रगतीबद्दल असो किंवा घरातील आर्थिक अडचणींबद्दल असो, किंवा सतत अडथळे येत असतील, कामं पूर्ण होत नसतील, खर्चाचा त्रास होत असेल, तर अशा वेळी हा उपाय श्रद्धेने केल्यास मनाला आधार मिळतो आणि सकारात्मक बदल घडू लागतात.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेली प्रार्थना, जप आणि सेवा यांना अनेक पटींनी फळ मिळतं अशी श्रद्धा आहे. आणि जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची साधी पूजा करून हा उपाय केला तरी सुद्धा त्याचा लाभ हा तुम्हाला मिळू शकतो. कारण महत्त्व श्रद्धेचं आणि भावनेचं असतं. आता हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी शक्यतो लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून मन शांत ठेवायचं आहे आणि सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि स्थिरता येते असं मानलं जातं. यानंतर घरातील देवांची साधी पण मनापासून पूजा करायची आहे. आणि जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः हा मंत्र जपायचा आहे किंवा गणपती अथर्व शिष्य म्हणायचा आहे, ज्यामुळे वातावरण अधिक पवित्र आणि शांत होतं. अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते तीर्थ मानलं जातं आणि त्यामुळे घरातील मुलांना थोड्या प्रमाणात दिल्यास त्यांच्या बुद्धीवर चांगला परिणाम होतो आणि त्यांच्या प्रगतीतील अडथळे कमी होतात अशी श्रद्धा आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जातात. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, लाल फुलं, गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि मन शांत करून भक्तिभावाने बसायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. फक्त तो करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणं खूप महत्त्वाचं आहे. आता उपाय करण्यासाठी आपल्याला 11 तांदळाचे दाणे लागणार आहेत. तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका. अखंड तांदूळ हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये वापरायचे आहेत. कारण असेच तांदूळ हे पूजेमध्ये वापरले जातात. अखंड तांदूळ जर आपण वापरले नाहीत आणि तुटलेले तांदूळ जर आपण घेतले तर त्याचा कोणतंही शुभफळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून अखंड तांदूळच तुम्हाला घ्यायचे आहेत. हे तांदूळ घेताना त्यावरती थोडंसं हळद आणि कुंकू टाकून तुम्हाला हे तांदूळ लाल पिवळ्या रंगाचे बनवायचे आहेत. कारण गणपती बाप्पांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जात नाहीत आणि म्हणून हे तांदूळ तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तांदूळ एका वाटीमध्ये ठेवून गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे. त्या वाटीतला एक तांदूळ घ्यायचा आहे आणि शांतपणे तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे तर त्या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र असा आहे, इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे. हा जो तांदूळ आहे तर तो गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा आहे, पुन्हा याच मंत्राचं पठण करायचं आहे आणि दुसरा तांदूळ अर्पण करायचा आहे. असं तुम्हाला एक एक करून 11 वेळेला हा मंत्र जो आहे तर तो 11 तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे. त्यानंतर तिथेच गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला 3 वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. शेवटी एकदाच फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे. 108 वेळेला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे, जी काही समस्या आहे किंवा जी काही कामं तुमची अडकलेली आहेत तर त्या सर्व मनातल्या इच्छा बाप्पांना तुम्हाला बोलून म्हणजेच प्रार्थना करून दाखवायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तो फक्त श्रद्धा, विश्वास तुमच्याकडे असायला हवा. फक्त उपाय करताय म्हणून तो करू नका, तर तो श्रद्धेने आणि निष्ठेने करा. याचं तुम्हाला नक्कीच फळ हे प्राप्त होईल. आता हे तांदूळ अर्पण केलेले आहेत तर ते दिवसभर तिथेच गणपती बाप्पांच्या समोर राहून द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून तुम्हाला त्याची पुडी तयार करायची आहे. आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवून द्यायची आहे. आणि ते जर शक्य नसेल तर ही पुडी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून दिली तरीही चालेल. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा हे 11 तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जित करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला 11 तांदळाचा हा उपाय जो आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या रविवारी चतुर्थीला करायचा आहे किंवा पुढच्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे. ज्यांनीही
ज्यांनीही हा उपाय केलेला आहे तर त्यांना त्याचा खूप चांगला अनुभव सुद्धा आलेला आहे आणि बऱ्याच वेळेला हा उपाय जो आहे तर तो आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला सुद्धा आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय जो आहे तर तो उद्या चैत्र महिन्यातील चतुर्थीला आवर्जून करू शकता। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, शिक्षण घेत आहेत पण त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, त्यांना अभ्यास करावा वाटत नसेल किंवा मुलं अभ्यास करतायत पण तो त्यांच्या लक्षात राहत नसेल, ते विसरून जात असतील, तर उद्याच्या दिवशी मुलांसाठी एक उपाय तुम्ही आवर्जून करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घाला। त्याचबरोबर या दिवशी 21 दुर्वांची एक जोडी बनवा आणि या दुर्वा मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा। मुलं मोठी असतील, लिहिता वाचता येत असेल तर मुलांकडनं गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घ्या। शक्य नसेल तर मुलांना आपल्या शेजारी बसवा आणि तुम्ही स्वतः पठण करा। मुलांनी श्रवण केलं तरी सुद्धा चालतं। आता त्यानंतर 21 दुर्वा या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायला लावा। नक्कीच पहा मुलांच्या अभ्यासामध्ये, प्रगतीमध्ये जे काही अडथळे आहेत तर ते नक्कीच यामुळे दूर होतात आणि मुलांची बुद्धी ही शार्प आणि तल्लख होते। तर मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची अगदी भरभरून प्रगती होते, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळतं। त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पांना हिरवे मूग सुद्धा अर्पण करू शकता। तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्ही मुलांच्या हातून किंवा मुलांसाठी थोडेसे हिरवे मूग जे आहे तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी हिरवे मूग अर्पण केल्याने मुलांची भरभरून प्रगती होते आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं। तर हा उपाय सुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, घरात पैसा टिकत नसेल, हातात पैसा टिकत नाही, तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी उद्या घरामध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा आणि त्यानंतर पूजा करून झाली की धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावून वातावरण प्रसन्न करा। त्यानंतर गणपती बाप्पांना एक हळकुंड अर्पण करा आणि नंतर ते हळकुंड आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पाकिटात ठेवा। आणि हळकुंड म्हणजे काय तर ती अख्खी हळद जी असते तर ती लेकूरवाळी हळकुंड असंही त्याला म्हटलं जातं। तर ते अख्खं हळकुंड तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा छोटासा उपाय नक्कीच तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर तो दूर करेल। तर हे काही प्रभावी उपायचे आहे तर ते आपल्याला उद्या चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत। जमेल ते उपाय तुम्ही करू शकता किंवा तुमच्या अडचणींनुसार तुम्ही हे उपाय केले तरी सुद्धा चालतील। गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा, उपासना तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।